अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या कथित बोगस बियाण्यांच्या प्रकरणावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली। आमदार बच्चू कडू यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत 5 ते 6 दिवसाच्या आत दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी ठाम मागणी केली आहे। यावेळी बच्चू कडू यांनी इशारा देत म्हटले की जर शेतकऱ्यांना वेळेत बियाणे मिळाले नाही तर 18 आणि 19 तारखेला संबंधित बूस्टर कंपनीचे कार्यालय पेटवून देण्याचे आंदोलन करण्यात येईल। यासोबतच त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली। बोगस बियाणे दिल्यानंतर सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे। सरकार समोर का येत नाही? सरकार झोपलंय का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला। तसेच कोणत्याही कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे तातडीने उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी केली आहे। आता या प्रकरणावर राज्य सरकार आणि कृषी विभाग काय भूमिका घेतात याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज अमरावती। बच्चू कडू बोलतो। बच्चू भाऊ नमस्कार। काय झालं आमच्या इकडे त्या बूस्टर कंपनीची किमान आता 80% बूस्टर कंपनी आहे ना, बूस्टर कंपनी सोयाबीनचं 75% बी कामात आलेलं नाही। बुलढाणा जिल्ह्यात 690, अकोला जिल्ह्यात 865, अमरावती जिल्ह्यात 633। इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळं आणि काही कारवाई काहीच नाही। म्हणजे तुमच्याकडे आता अहवाल गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला पेरायला बी नाही आहे ना। शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनानं लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही। कंपनीकडून करून घ्यायला पाहिजे आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे। खर्च कंपनी दिला पाहिजे। आपण ते नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय। आता नव्हती, उलट आपण ती फार स्ट्रॉंग करतो। मी बघतो तरी पण आणि त्याची अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही। आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19 ला त्या बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो। ते नाही, आम्ही पण करतोय कारवाई। बिलकुल ते लोकांना अद्दल घडवायला पाहिजे। काय नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो। हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे। बरोबर आयुष्य खतम होतं त्या शेतकऱ्याचं। आपण पूर्ण बच्चू भाऊ, आपण त्या कायद्यात अशी तरतूद करतोय की त्या हंगामाचे पूर्ण पैसे त्या कंपनीला द्यावा लागतील, अशी तरतूद करतोय। आता तर गेले ना, मेले ना बिचारे। आता सरकारनं समोर आलं पाहिजे ना। मग तुमचं कायद्यात तरतूद नाही तर सरकारला प्रस्ताव पाठवा मदतीचा, का जेवढं नुकसान शेतकऱ्याचं बियाणामुळे झालेलं आहे ही तर काळजी सरकारची आहे ना। सरकार काय झोपी जातं का? सरकारने या भूमिका घेतल्या पाहिजे। नाही, घेतो मी बोलतो, आमचे मंत्री महोदयांशी पण बोलतो, सीएम साहेबांशी पण मीटिंग झाली एक, त्याच्यातनं बघू आपण काय करता येईल। ठीक।